हाय हॅलो नमस्कार, मी हर्षा वर्षे नरोड चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर 2 दिवस व्हिडिओ नाही आले कारण की तब्येत ठीक नाही आहे माझी आणि सर्दी ताप खूपच होता। कारण की आता तुम्हाला माहितीच आहे बाहेर व्हायरल इन्फेक्शन खूपच म्हणजे खूपच वाढत चाललं आहे आणि लहान मुलांना तर लवकरच कॅच होते कारण की एवढी इम्युनिटी पॉवर त्यांची जास्त स्ट्रॉंग नसते। तर चला इथे आज कॉलनीतला हल्दी कुंकू होता, तर म्हणजे जेवढं घेतले तेवढे एक व्हिडिओ होऊन जाईल। तर इथे मी नाईक काकू म्हणून आहेत, तर हे आमच्या फौजीज आहेत, मिसेस फौजी म्हणजे आमच्या भाऊंच्या बरोबरचे हे काका आहेत, ते पण साहेबच आहेत। तर हे भाऊंचे फ्रेंड म्हणता येतील आणि त्या काकी त्या आईंच्या फ्रेंड आहेत। तर त्यांच्या घरी आलेलो, तर खूप सुंदर असं त्याने डेकोरेशन केलेलं पाहू शकता तुम्ही। खूप छान असं सजावट केलेलं संक्रांतीचं असं म्हणजे व्यवस्थित तिने एक असं थॉट होते ना, ते वेगवेगळ्या पतंगीच्या आकाराच्या ह्याच्यावरती तिने मांडलेले त्यांच्या मुलींनी आणि त्यांच्या सुनेने देखील। आणि असं पिसांची रांगोळी त्याने बाहेर हे केलेली। तर आता इथे काकींचं हळदी कुंकू झाल्याच्या नंतर आम्ही दुसऱ्या शिंदे काकू म्हणून त्यांच्या घरी आम्ही हळदी कुंकाला चाललेलो त्याच दिवशी। तर इथे पिंक साड्यावाल्या अंगरे काकू आहेत, त्याच्यानंतर पाटील काकू आहेत, भालेकर काकू आहेत आणि वहिनी श्रद्धा आणि तिची ओळख नाही मला, सहसा आम्ही पहिल्यांदाच भेटलेलो। पण आमच्या कॉलनीत घाडगे काकी आहेत, त्यांच्या सून आहेत असं मी ऐकलंय। तर ह्या ज्या आहेत ना त्या शिंदे काकू, त्यांच्या घरी हळदी कुंकू आहे, तर त्यांच्या घरी आता आम्ही हळदी कुंकासाठी आलेलो। मला माहिती नाही माझा आवाज क्लिअर येते का नाही तुमच्यापर्यंत, जसं येते तसं प्लीज ॲक्सेप्ट करा। तर हे शिंदे काकू आहेत, त्यांच्या घरी खूप छान अशी झाडे आहेत। तर तुम्ही आपला जर मॉर्निंग ब्लॉग बघितला असेल ना, त्यात मी दाखवलेलं। तर हे जे हळदी कुंकू आहे ना ते आंग्रे काकूंचं आहे, जे मी मगाशी तुम्हाला पिंक कलरची म्हटले ना आंग्रे काकू, दाखवते मी परत एकदा। खूप छान सजावट केलेली त्याने, विठू माऊलीची मूर्ती ठेवून त्याने असं मस्त असं डेकोरेशन केलेलं, म्हणजे थोडं हटके डेकोरेशन होतं। असं डेकोरेशन अजूनपर्यंत तरी कोणी नव्हतं केलं, सो खूप छान केलेलं डेकोरेशन। तर एकदा मी लांबून थोडंसं दाखवते। तर ह्या ब्ल्यू साडीवाल्या आंग्रे काकू आहेत, तर हे त्यांचं घर आहे आणि ह्या आमच्या माई म्हणजे माझी नणंद। तर बहुतेक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं, आपल्या लग्नातली व्हिडिओ बघितली असेल ना, साक्षीची मम्मी। तर आता सध्या नाही का आरी वर्कचं खूपच क्रेज सुरू आहे, जिकडे तिकडे आरी वर्कचे ब्लाऊज घातले जातात, आरी वर्कचे क्लास सुरू आहेत। तर आमच्या इथे पण आरी वर्कचे क्लास सुरू आहेत। तर कुणाला जॉईन करायचं असेल तर नक्की सौंदर्य कॉलनीमध्ये या, तिथे तुम्हाला सरकारतर्फे मोफत क्लास आहे, तर नक्की येऊ शकता। आणि हे मला व्हिडिओमध्ये मेन्शन करायला सांगितलेलं त्या काकींनी, म्हणून मी केलं। तर खरंच जर कुणाला करायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आपल्या सौंदर्य कॉलनीमध्ये तुम्ही येऊ शकता। ओम शांती ओमची इथे शिकवलं जातं। तर इथे हळदी कुंकू झालेलं आहे, तर आता सुंदर अशी त्यांनी रांगोळी काढली, मस्त बॅकग्राऊंडमध्ये ब्लॅक कलरची रांगोळी म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये काढलेली आणि वरती मस्त व्हाईट कलरने काढलेली। त्यामुळे आता नेक्स्ट डेला आता हे नेक्स्ट डे आम्ही बारशाला चाललेलो झाला। सो बारशाला बारसा होता, तर बारशासाठी आम्ही चाललेलो मी आणि वहिनी। तर आता काय आम्ही कमरेतली चेन बघत होतो, आता खूपच मोठा होता। तर आता 12 दिवसाचा होता म्हणून त्याच्या हिशोबाने घेऊन जमणार नाही, कारण की सगळ्या चेनी बाळा आता घालू शकत नाही। तर जसं मोठं आम्ही थोडी मोठी बघत होतो, आता ही डिझाईन घेताना थोडी मोठीच घेतली अशी जेणेकरून तो नंतर घालता येईल त्याला। मुले त्यांची एवढी सेन्सिटिव्ह स्किन असते, तर हे एवढे इथे भरपूर डिझाईन होते। तर ही एक डिझाईन होती, पण ही डिझाईन मला कळत नाही की अशी डिझाईन काय, कारण की बाळ जर झोपेल तर ते पूर्णपणे टोचत होतं, मोडवर असतात। तर मला एकदम साखळी कशी असते, कारण की मी त्यांना हात लावून बघितलं, पूर्ण ते त्या टाईपमध्ये होतं, ते टोचण्याची शक्यता भरपूर होती। कारण की घेताना आणि घालताना पण खरंच लक्ष द्या, मुलांना टोचेल असं किंवा इरिटेट होईल असं काही घालू नका त्यांना। तर आम्ही इथे थोडी मोठी आकाराची कमरेतली चेन घेतली, कारण भरपूर डिझाईन बघितल्या, एक डिझाईन म्हणजे आम्हाला आवडत नव्हती। त्याच्यानंतर त्याने अजून काही चैनीचे गुच्छे काढले, तरी काय फायदा। भरपूर डिझाईन होत्या, पण छान असं मला ही डिझाईन जरा आवडलेली। हे बघा दाखवते मी, ही डिझाईन मला जास्त आवडली।
तर आम्ही मला असं वाटतं हीच घेतले वाटते, मला एवढं आठवत नाही आहे, पण हीच घेतले वाटते आम्ही. तर इथे ना हा जो मंगलसूत्र बघताय ना तुम्ही, तो 1 ग्राममध्ये आहे. 1 ग्राममध्ये खूप छान आहे. आणि जर हाच मंगलसूत्र हीच डिझाईन एवढंच लेंथ आणि एवढीच म्हणजे जर जाडीला जर करायचं असेल ना, तर त्या सोनाराने मला 10 तोला सांगितलं. 10 ते 11 तोलामध्ये एवढा मंगलसूत्र होऊ शकतो. तर हा 1 ग्राममध्ये आहे. पण मला असं वाटतं, माझं नाही का पर्सनल मत आहे, 1 ग्राममध्ये जरी असेल ना कोणी घेऊ नका. कारण की मॅक्झिमम ना ते 4, 5 ते 6 महिने व्यवस्थित राहतं, नंतर ते आपोआपली कालं पडतं आणि त्याला परत पॉलिश करण्यासाठी 700-700 रुपये लागतात. तर खरंच नका घेऊ. त्यापेक्षा ते येतात ना 400-500 रुपयेवाले, ते घ्या, ते यूज करा. तर हे मी घालून पण बघितलं इथे, तर खरंच छान दिसत होतं आणि मला तर सूट होत होतं. पण ते खरंच 1 ग्राममध्ये घेऊ नका, खूप फसवलं जातं, मला तर स्पेशली असं वाटतं. बाकी ज्याचं पर्सनल मत आहे. तर इथे मी बाळाला कपडे नव्हते आम्ही घेतले, तर नंतर ऐन टायमाला सोनाराच्या दुकानात आमच्या लक्षात आलं की बाळाला कपडे नाही घेतले. आम्ही तसंच समोरच एक शॉप होता, तर आम्ही तिथे लगेच जाऊन बघितले. कारण की लहान बाळाला घ्यायचे होते म्हणल्यावरती व्यवस्थित जरा सॉफ्ट आणि होजेरीमध्ये घ्यायला पाहिजे होते. म्हणून आम्ही जरा व्यवस्थित छान एक शॉप बघितलं आणि तिथे गेलो. तर त्यांनी फर्स्ट मला हा किट दाखवला, पण हे किट ना काही फायदा नाही आहे. उगाच दिसायला छान वाटतं, हात मोजे, पाय मोजे आणि एक छान असं टी शर्ट आहे आणि लंगोट असतं वाटते. तर ते ना वन वॉश आणि पूर्णपणे खराब होऊन जातं. सो नका घेऊ ते. आपलं नॉर्मल हे असे डेली यूजचे कपडे जर तुम्ही सॉफ्ट होजेरीमध्ये घेतलात ना, तर कमसे कम म्हणजे बाळांना, बेबीला यूज केलं जाईल. हे बघा, आणि खूप कम्फर्टेबल असतात हे, आणि दिसायला पण खूप क्यूट असतात. कारण की लहान मुलांना कोणतेही कपडे घाला, ते क्यूटच दिसतात आणि रेखीव दिसतात. तर इथं आम्ही भरपूर प्रकार बघितले, तर हे पण आम्हाला आवडले नाही, थोडेसे पातळ होते, म्हणून आम्ही दुसरे बघितले. मी दाखवते तुम्हाला. ते इथे वहिनी मार्जिन करत होत्या, हे नको ते नको. तर आम्हाला ते फायनली ते म्हणला तुम्हाला कमीमध्ये पाहिजे तर हे गुलाबी घ्या. तर ते माहिती आहे तुम्हाला 5वीला नेलं जातं, तर अंगरा टोपरा काहीतरी बोलतात त्याला, तर ते दिलं त्याने. तर इथे मी त्यांना म्हटले की मला म्हणजे कमसे कम 6-7 महिन्याच्या मुलाचे कपडे दाखवा. तर त्याने दाखवले, पण मग वहिनी म्हटलं एवढं मोठं घेऊन काय फायदा आहे, आता जर घेतलं तर कमसे कम ते यूज तरी होईल. तर हे बघा, हे त्यांनी दाखवलेलं, हे खूपच मोठं, म्हणजे एक 1.25 वर्षाच्या मुलाला होऊ शकतं तसे कपडे दाखवले त्यांनी. तर म्हणले उगाच कशाला घेऊन ठेवा आणि ते उगाच नंतर यूज करा. मग हे मी रिजेक्ट केलं, नाही घेतलं. मला आवडलेलं, कलर खूप फ्रेश होता. आणि खरं आहे हां, कारण की ना मुलांच्या नाही का कपड्यांमध्ये खरंच व्हरायटीज जास्त नसतात. मुलींच्या ड्रेसमध्ये ना 101 व्हरायटीज असतात, जसं पाहिजे तसं फ्रॉक्समध्ये वगैरे असतात. तर आम्ही फायनली इथे टॉयचा, म्हणजे हे जे ब्रँड आहे ना टॉय, तर ते आम्ही घेतलं. मला हा देखील आवडलेला, पण असं वाटलं की खूपच मोठा आहे आणि उगाच ठेवून नंतर मग काय फायदा आहे, म्हणून मग ते कॅन्सल केलं मी. आणि आम्ही हे टॉयचं घेतलं, दाखवते. हे नाही घेतलं, हे पण त्यांनी दाखवलं की हे देखील आहे, हे पण कमीमध्ये आहे. हे आधी खूप यूज केलं जायचं. तर फायनली आम्ही हा पिंक कलरचा घेतला. पाहू शकता तुम्ही, खूप छान आहे आणि खूप मस्त सॉफ्ट आहे आणि फुल कम्फर्टेबल आहे. तुम्ही पाहताय की शोल्डरवरती दोन म्हणजे तिथे कम्फर्टेबली बटन आहेत. जर थोडंसं वाटलं तरी कम्फर्टेबली एखादा बटन ओपन ठेवला तरी चालेल, असं होतं. मग आम्ही हे चॉईस केले, ह्याच्यातनं 2 कलर घेतले. तर बेबीचं नाव काय ठेवलं हे पुढे मी दाखवेलच, पण त्याच्या आधी मी हिंट देते थोडीशी. माझ्या मुलीचं नाव आहे ना, तर त्या म्हणजे त्याला लागून ना अजूनपर्यंत आमच्या घरामध्ये नावच नव्हतं कोणतं. पण जेव्हा आम्ही बघितलं की बेबीचं नाव हे, सो आय एम व्हेरी हॅपी. तर तुम्हाला तर दाखवते मी बेबीचं नाव काय ठेवलं आहे.
ते हे पहा, श्रुतिक आणि माझ्या मुलीचं नाव आहे श्रुतिका. सो जवळपास नाही, खूपच पाच पाच म्हणजे एकदम छान दोघांची नावं सेम झालेत. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.